नाही कुणाली यजुर्वेद, बरोबर. सामवेद शुद्ध सर्वात पहिले कोणी गायला? आमच्या रावणाने सांगितलं, कोणी? भगवंतानी. बरं, पाचवा वेद निर्माण होऊन पुढे धर्मभ्रष्ट न व्हावा म्हणून मुंडकं कोणी कापलं? ब्रह्म्याचं, शंकराने. म्हणून मी तुम्हाला प्रमाण सांगितलं की जमाई गुरूंची वाक्यता आहे. आणि हो, तिथे युद्ध चालू आहे, परत मधात आलेला आहे. आणि एवढी मोठी टेम्परेचर कशी काय? एवढं तर पोलीस सुद्धा शांत बसताना थांबत नाही ग्राउंड मध्ये. नाही, त्याच्यासाठी तुम्हाला थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी स्टडी करावं लागेल. 45 मिनिटांमध्ये श्रीमद भगवद्गीता सांगितली. आम्ही लक्ष दिलं नाही, कारण की आम्हाला अशा वेदविद्यालयात यायला मिळालं नाही. राऊत तुमच्यामुळे आम्ही इथे आलो तरी बा, आणि आलो तरी आम्ही वेद पुरुषाला भेटून जातो, हे पण नक्कीच सांग. ते वेद पुरुषाचं नाव दूरंगममिति दूरं ज्योतिखां ज्योतिर्ज्योतिर्ज्योतिखां ज्योतिखां ज्योतिः ज्योतिरेकमेकं ज्योतिर्ज्योतिरेकम् ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्तात् ऋषिमतः सुरुचोऽप्येन पाहिजे.